बघा, त्यातलं मी एक घेते, कष्टाशिवाय यश मिळत नाही. हे जीवनातलं एक सर्वात सत्य मन आहे. जर शेतकरी घाम गाळून शेतामध्ये खूप मेहनत घेतो, तशीच त्याला पिकाच्या रूपाने फळ मिळतं. तसंच आपल्या जीवनातही मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केल्यानंतर शेवटी आपला गोड फळ शेवटी नक्कीच आणि नक्की मिळतं. कधीही कष्ट वाया जात नाहीत. थोडा उशीर होतो आपल्याला सक्सेसफुल होण्यासाठी, आपल्या जीवनात फळ मिळण्यासाठी, पण शेवटचं जे सक्सेसफुल असतं ते गोडच मिळतं आपल्याला. म्हणून कष्टाशिवाय यश मिळत नाही. आता 10वीच्या मुलांच्या 12वीच्या मुलांच्या परीक्षा लागल्यात, तर मी त्यांना एकच सांगणार का, जे काही दिवस तुमच्याकडे राहिले आहेत, काय 10वीच्या मुलांना 30 दिवस राहिले आहेत, काय 12वीच्या मुलांना खूप कमी दिवस राहिले, तर त्यांनी खूप मेहनत करावी, खूप म्हणजे खूप कष्ट करावे. शेवटचं जेव्हा तुमचा रिझल्ट लागणार, जे ते फळ असणार, ते कष्टाचे फळ असणार, ते फळ पण गोड असणार, सक्सेसफुल असणार. तुम्ही जे तुम्ही टार्गेट ठेवलं असेल का आम्हाला एवढं टार्गेट पडावं पाहिजे, एवढे टक्के पडावे पाहिजे, तर मी सर्व 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना हात जोडून नम्र विनंती करते, जेवढे काही दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिले आहेत तेवढ्या दिवसाची रात्र करून खूप मेहनत करा बाळांनो. तुम्हाला नक्कीच शेवटचं यश हे गोडच मिळणार आहे. आणि मी पण देवाकडे प्रार्थना करेन की सर्व जे काही 12वीला मुलं बसले आहेत, 10वीला मुलं बसले आहेत, त्यांना सर्वांना देवाने चांगलं यश मिळावे, एवढं माझी देवाकडे प्रार्थना मी नक्कीच तुमच्यासाठी नक्कीच करेन. म्हणून कष्टाशिवाय यश मिळत नाही. कितीही कष्ट केले ना, शेवटी आपल्याला फळ हे चांगलंच